एअरपोर्ट किंवा कॅफेजमध्ये मिळतं ना तशा पद्धतीचं कोल्ड सँडविच आज बनवूया घरच्या घरी आणि एकदम ऑथेंटिक छान इन्ग्रेडियंट्स वापरून. मी घेतलेलं आहे चीज स्प्रेड. चीज स्प्रेड फ्रीजमधनं काढल्यावर एका बाउलमध्ये घ्यायचं आणि अशा पद्धतीने थोडंसं त्याला फेटून घ्यायचं आहे, म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी स्मूथ होते. त्याचा चीज सॉस टाईप आपण तयार करू शकतो. हे फ्लेवर्ड चीज स्प्रेड आहे. तुम्ही कोणतंही नॉर्मलही वापरू शकता, प्लेनही वापरू शकता. यामध्ये मी घालत आहे थोडंसं कोमट केलेलं दूध. थोडं थोडं घालायचं आहे, म्हणजे त्याची कन्सिस्टन्सीचा तुम्हाला अंदाज येईल, कारण हा सॉस आपल्याला पातळ करायचा नाही आहे, नाहीतर ब्रेड तो सोक करून घेईल कम्प्लिटली. तर तो असा दाटसरच सॉस असला पाहिजे, जेणेकरून भाज्या वगैरे त्याच्यामध्ये छान ॲब्झॉर्ब होतील. हे बघा, अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे त्या लिक्विड चीज सॉसची. यामध्ये तुम्ही मेयोनीज वगैरेही ॲड करू शकता. मी ॲड केलेलं नाही आहे, कारण माझ्याकडे चीज स्प्रेड होतं क्वांटिटीमध्ये आणि मला मेयोनीज असा प्रकार फार नाही आवडत, म्हणून मी ॲड केलेलं नाही आहे. आणि याच्यामध्ये जे व्हेजिटेबल्स असतील ते तुम्ही तुमच्या घरात जे अवेलेबल असतील ते वापरू शकता. बट स्पेसिफिकली कोल्ड सँडविच आहे, मग त्याच्यामध्ये काकडी, गाजर, ढोबळी मिरची अशा भाज्या खूप सुरेख लागतात. तर काकडी किसून घेते आहे मी. आय नो तुम्ही म्हणाल काकडीमध्ये तर किती पाणी असतं, तर ऑब्व्हियसली आपण पाणी काढून घ्यायचं आहे, किंवा मग थोड्या ग्रीन कलरच्या काकड्या असतात ज्याच्यामध्ये कमी पाणी असतं, तुम्ही त्याही वापरू शकता. तर अशा पद्धतीने काकडी मी किसून घेतलेली आहे. काकडीचं पाणी आपण ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे. याच्यामध्ये शक्यतो आहे ना तुम्ही कांदा किंवा टोमॅटो वापरू नका, कारण त्याला ना चिरल्यानंतर पाणी जास्त सुटत जातं आणि त्यातलं तुम्ही पाणी काढूनही शकणार नाही. मोस्टली या कोल्ड सँडविचेसमध्ये काकडी, गाजर, शिमला मिरची, कॉर्न अशा भाज्या वापरलेल्या असतात. त्यामुळे तशा प्रकारच्या भाज्या तुमच्याकडे असतील त्या तुम्ही वापरू शकता. काकडीचं जमेल तितकं पाणी मी काढून घेतलेलं आहे याच्यामध्ये, तुम्ही बघू शकता. आणि एकदा पाणी काढून घेतल्यानंतर काकडीला पुन्हा असं पाणी वगैरे सुटत नाही. गाजरं आहेत माझ्याकडे. छान थंडीचा सीझन आहे, लाल गाजरं खूप मस्त मिळतात, जी हलव्यासाठी आपण वापरतो, ती किसून घेतलेली आहेत. नसतील तर नॉर्मल जी गाजरं अवेलेबल असतील ती घ्यायची. पण मोस्टली कुकुंबर आणि कॅरेट सँडविच असंच याला म्हणतात, त्यामुळे ह्या भाज्या याच्यामध्ये सूट होतात. ढोबळी मिरची एकदम बारीक चिरून मी घेतलेली आहे. मी माझ्या छोट्या मुलीसाठी बनत आहे, त्यामुळे हिरवी मिरची मी घातलेली नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तीही घालू शकता. तर या सगळ्या भाज्या मी या चीज स्प्रेडमध्ये घालून घेत आहे. आणि मी फ्लेवर्ड चीज स्प्रेड घेतलेला आहे, त्यामुळे जास्त काही याच्यामध्ये मी स्पायसेस ॲड करणार नाही आहे. पण जर तुम्ही प्लेन वापरत असाल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये स्पायसेस ॲड करू शकता. मी फक्त थोडेसे मिक्सअप आणि ऑरेगानो ह्याच्यामध्ये घालत आहे, ज्याच्यामध्ये हलकेसे चिली फ्लेक्स पण आहेत, आणि थोडंसं मीठ, कारण ऑलरेडी या चीज स्प्रेडमध्ये मीठ आहे, त्यामुळे मी थोडं घालत आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला बस. आणि या सगळ्या जिन्नसांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ओव्हर मिक्स अजिबात करायचं नाही, नाहीतर ते चीज अजून पातळ होत जाईल. हे बघा, बस एवढंसं मिक्स करायचं. याला व्यवस्थित छान एकजीव झाल्यानंतर साईडला ठेवून द्यायचं. आता काय करायचं आहे, ब्रेड घ्यायचे आहेत. नॉर्मल कोणतेही सँडविच ब्रेड तुम्ही वापरू शकता. मी ब्रिटानियाचा सँडविच ब्रेड घेतलेला आहे. आणि शक्यतो असे सँडविच बनवण्यासाठी जमेल तितके फ्रेश ब्रेड घ्यायचे आहेत, नाहीतर मग काय होतं ना, त्याचा चुरा व्हायला लागतो, कारण या ब्रेडला आपण टोस्ट वगैरे अजिबात करणार नाही आहे. तर याच्या मी कडा जाणून बुजून नाही काढत आहे, कारण कसं असतं, कोल्ड सँडविच आहे, टोस्ट नाही करणार आहे, मग ते होल्ड करायला थोडंसं त्याला काहीतरी सपोर्ट लागतो. कडा काढून टाकल्यावर ते एकदमच सॉफ्ट आणि असं लुसलुशीत होतं. तुम्हाला जर तसं आवडत नसेल तर तुम्ही कडाही काढू शकता. मी पर्टिक्युलरली काढत नाही आहे. तर याच्यामध्ये मी आधी बटर लावून घेतलेलं आहे, जेणेकरून आपलं जे मिश्रण आहे ते ब्रेडमध्ये एकदम सोक नाही होणार. बटरमुळे ते सोक होणार नाही, त्याच्यावर एक लेअर बनते. नंतर ह्याच्यावर मी घातलेलं आहे टोमॅटो केचप. तुम्हाला कोणतेही चिली सॉस किंवा अजून कोणते स्प्रेड्स, मेयोनीज वगैरे आवडत असेल तर ते तुम्ही लावू शकता. मी बेसिक याच्यामध्ये बटर, टोमॅटो केचप आणि ग्रीन चटणी लावणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी टोमॅटो केचप दोन्ही साईडला हे लावून घ्यायचं आहे. ग्रीन चटणी पण मी दोन्ही साईडला लावून घेणार आहे. तुम्हाला अशी इमली चटणी वगैरे आवडत असेल तर तीही तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. स्पाइस लेवल तुमच्या अकॉर्डिंगली कमी जास्त करू शकता. पण ही जी मी पद्धत दाखवते आहे ती ऑथेंटिक एकदम. एअरपोर्टवर किंवा कॅफेजमध्ये असे कोल्ड सँडविचेस मिळतात ना, जे आपल्याला खाल्ल्यानंतर असं सूदिंग वाटतं है ना, त्यामुळे ते हे सँडविच आहे पर्टिक्युलरली. अशा पद्धतीने स्टफिंग भरून घ्यायचं आहे. ओव्हर स्टफिंग नाही भरायचं आहे याच्यामध्ये. एक लेयर असा छान फॉर्म होईल एवढं स्टफिंग याच्यामध्ये छान भरून घ्यायचं आहे. वरतून दुसरा ब्रेडचा स्लायसेस ठेवायचा आहे आणि याला छान असं कट करून घ्यायचं आहे हाफमध्ये. हे बघा, तुम्ही बघू शकता माझ्या कडा अशा फारशा जाडसर पण नाही आहेत, त्यामुळे मी त्या ठेवलेल्या आहेत. काही हरकत नाही. तुम्हाला वाटत असतील की खूप जाडसर आहेत तर तुम्ही कडा काढून टाका.
सँडविचला मी मस्त त्रिकोणी कट करून घेतलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही स्क्वेअरही करू शकता. लगेच खायचे आहेत, पण जर तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये घेऊन जात असाल तर त्याला स्लिंग रॅपमध्ये रॅप करून घ्या.